जमलोय खरं तर काल जे एक सगळ्याच्या घरोघरी दिवाळी झाली 7,000 जागांची जी ॲड खरं तर त्याचा रिझल्ट आपण खूप दिवसापासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो त्या क्षणाचा काल 7,000 जागांचा MPSCचा क्लर्कचा रिझल्ट लागलाय. महसूल सहाय्यक अशी पोस्ट आहे आणि त्यामध्ये आपल्या भगिनी क्रांती मॅडम यांचं सिलेक्शन झाले. खरंच नावाचंच त्यांच्या क्रांती आणि त्यांनी क्रांती केली रिझल्टमध्ये, त्याचा मला खूप आनंद आहे. आणि सावित्रीच्या लेकी ज्या मानतात त्या सगळ्या सावित्रीच्या लेकी माझ्या आजूबाजूला उभ्या आहे आणि ह्या सावित्रीच्या लेकी ज्या सावित्रीबाईंनी एवढा संघर्ष केला की म्हणजे त्यांच्या त्या संघर्षाच्या सावित्रीबाई वरतून जर बघत असेल तर नक्कीच त्यांचं मन गर्वाने फुलत असेल. ज्या सावित्रीबाईंनी खरंच खूप हाल सोसले आणि त्यामुळे आज माझ्या ह्या सावित्रीच्या लेकी आज शिकतात आहे. आणि खरंच क्रांती मॅडमचा मला मनापासून अभिमान आहे की ह्या सावित्रीच्या लेकीने आज आपल्या यशाचा डंका MPSCच्या रिझल्टमध्ये वाजवला आहे. त्याचबरोबर आज ह्या कार्यक्रमाला ज्या उपस्थिती लाभली आज या कार्यक्रमाला ज्या आल्या त्यांच्या आई, त्या आईंचं मी खरंच मनापासून त्यांचं कौतुक आणि अभिमान आहे मला. कारण की नांदेड सारखा जिल्हा इथून पुण्यातून 700 किलोमीटरवरून त्यांनी त्यांच्या मुलीला पुण्यात पाठवलं आणि दोघी बहिणी आज इथं राहतात पुण्यात. आज कितीतरी 2-3 वर्ष त्या पुण्यात राहत आहे. संघर्ष सोपा नसतो. आज त्यांनी गावाकडे कितीतरी लोकांचे टोमणे ऐकले असेल की आज ह्या मुलींचं लग्नाचं वय झाले, लग्न करा, तरी पण एवढाच त्यांनी म्हणजे पुण्यात ह्या मुली अभ्यास करतात. पण जे आई वडील असतात गावाकडे त्यांना माहिती की लोक कोणत्या यांनी बोलत असतात. बोलणाऱ्याला म्हणतात जिभेला हाड नसतं. एवढे बोलणाऱ्यांचे टोमणे ऐकून आज सुखाचा नाही मी म्हणतो भाग्याचा क्षण त्यांच्या आयुष्यात आलाय आज. आणि मी म्हणतो आज जो त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो आहे हा HD मेकअप केला सुद्धा एवढा ग्लो येणार नाही. एवढा ग्लो आज या रिझल्ट त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर. आई जरा पुढे बघा, पुढे रडू नका. आज म्हणजे ह्या काकूंचं मला खरंच कौतुक वाटते. समाजात अशा आईंची गरज आहे आणि मुलींनी पण त्यांची जाण ठेवली. आज या सगळ्या माझ्या भगिनी आहे आज दिवसाचं रात्र करून अभ्यास करताय आणि तुमच्या मुलीचा मला गर्व काय आहे कारण समाजात अशी मुली खूप कमी आहे जे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवतात. तुमच्या मुलीने तुमचं पान नाही तुमच्या आयुष्याचं कष्टाचं ऋण फेडलंय, ऋणाचं पानातून तुम्हाला मुक्त केलंय. माझा अभिमान आहे कारण की सोपं नसतं. आज पुण्यात राहतो आपण, पुण्यात बघतो पुण्यात परिस्थिती काय आहे, काहीतरी वेगळ्या समस्या. मुली म्हणजे ह्या ज्या जीवद उभ्या ह्या सगळ्या मुलींना मी ओळखते की या मुली खरंच सावित्रीच्या लेखी शोभतातच आणि खरंच आजच्या काळातल्या जिजाऊ ह्या म्हणलो ह्या मुली. कारण की ह्या मुली दिवसभर अभ्यास करतात आणि अभ्यास या प्रत्येक मुलीला आज स्कॉलरशिप चालू आहे आणि याने काय त्यांना पण रिझल्ट आहे. माझा सगळ्या भगिनींना जेवढ्या मुली माझं स्टेटस बघतात त्यांना मला एकच सांगणं आहे की आईबापाच्या कष्टाची जाणीव ठेवा. आईबाप तुमच्यावर जे संस्कार करतात त्या संस्काराची जाणीव ठेवा. काही मुलींना जाणीव नसते, त्यांची ती लायकी नाही. मी म्हणतो आईबाप पुढे संस्कार करताना कमी पडत नाही. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आईबाप मुलींना शिकवतात. खास करून मुलींना सांगणं आहे माझं विशेष करून की खरंच आज ह्या काकूंचं जे वाटतंय ना प्रत्येक मुलींना फक्त मी म्हणतो त्यांच्या आईबापाचं नाव मोठं करा. आणि काही मुलींना जाणीव नसते की त्यांच्यापाशी म्हणतो त्यांच्यात त्या काय असतं आईबाप पुढे संस्कार करायला कमी पडत नाही. मला माहिती आहे आईबाप आपल्या मुलींनो सारखेच संस्कार करतात. फक्त मुलींनी कसं वागायचं समाजामध्ये आणि समाजात आपल्या आईबापाचं नाक कसं मोठं करायचं ह्या ताईकडून शिकण्यासारखे नाक. मी नाकाच म्हणेल गावच्या याच्यामध्ये. कारण काही मुली आहे ना किती बी चांगलं केलं ते आईबापाचं नाक भाग्य. मी म्हणतो भाग्य नाही त्या मुलीचं म्हणलं ते तिचं लक दुर्भाग्य. कारण की मुलगी अशी असते की आईबाप घराची शान असते, घराचं नाक असतं मुली. तुम्हाला माहिती आहे आज समाजात काय घडते. तर माझ्या भगिनींना एकच विनंती आहे की आईबापाची जे तुम्ही करता काही पण करा, तुम्ही चांगलं करा. फक्त आपल्या आईबापाला कुठं खालीपणा येणार नाही हे मुली. आणि ज्या मुली आपल्या आईबापाला खालीपणा येतो ना ती मुलगी आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही. हे माझं तुमच्या सगळ्यांपुढे सांगणं आहे. आणि आज मी या सगळ्या मुली किंवा ह्या माझ्या भगिनी आहे मला खूप आनंद आहे की या समाजात मी खूप भाषणे केली आजपर्यंत, पण आज एवढ्या महिलांमध्ये आज मला बोलवलं याचा मला खूप आनंद आहे. आणि माझ्या सगळ्या भगिनींवर नक्कीच गुलाल पडणार आहे भविष्यात. एवढं मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.